तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंतच पर्ससीन नेट धारकांना मासेमारी करण्यासाठी अधिसूचना काढली आहे। ही अधिसूचना पर्ससीन धारकांना बंधनकारक आहे, शिवाय जाचकही आहे। शासनाच्या या निर्णयाविरोधात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील तमाम मच्छीमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। या मोर्चाचे नेतृत्व सरकारमधील भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळमाने यांच्यासह बशीर मुर्तुजा यांनी केलं। महाराष्ट्र शासनाने 5 फेब्रुवारी रोजी पर्ससीन नेट धारक मासेमारीला काही नियम लागू करत सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत मासेमारी करण्याची अधिसूचना जारी केली। या अधिसूचनेचा मच्छीमारांनी अभ्यास केला असता हा शासनाचा निर्णय पर्ससीन नेट धारकांना जाचक आहे। तेव्हापासून शासनाच्या विरोधात पर्ससीन नेट वाल्यांचा आवाज वाढत गेला। आज त्याचं विराट मोर्चात रूपांतर झालं। पर्ससीन नेट धारकांचा मोर्चा मिरकरवाडा जेटीवरून सुरू झाला। या मोर्चाचे नेतृत्व सत्ताधारी पक्षाचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळमाने, बशीरभाई मुर्तुजा, लतीफ महालदार, इम्तियाज होडेकर, अशोक साळुंके, अजित यशवंतराव, श्याम सारंग, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर आदी नेत्यांनी केलं। मिरकरवाडा येथून निघालेल्या मोर्चात शासनाविरोधी घोषणा देण्यात आल्या, शिवाय हक्कांची अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली। हा मोर्चा मिरकरवाडा मार्गे आठवडा बाजार, एसटी स्थानक, जयस्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा येताच एसटी स्टँडकडे जाणारी आणि तिथून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। यामध्ये खासगी वाहनांचाही मोठा समावेश होता। जिल्हाधिकारी येथे मोर्चा येताच ही जागाही अपुरी पडू लागल्याचं पोलिसांना समजतात एसटी स्टँड खालील मोर्चेकरी यांना खालच्या खाली परत पाठवण्यात आल्याचं समजतंय। ही खबरदारी पोलिसांनी घेतली नसती तर रस्ता जाम झाला असता। सुरुवातीला महालदार यांनी उपस्थितांना अगदी मोजक्या शब्दात मार्गदर्शन केलं। 5 फेब्रुवारीपासून पर्ससीन नेटद्वारे मासेमारी बंद आहे, त्यामुळे मच्छीमारांचे सर्वच प्रकारे नुकसान होत आहे। सरकारने काढलेल्या अधिनियमात त्वरित शिथिलता निर्माण करावी, विशेष करून परप्रांतीय बोटींविरोधात धडक कारवाई हाती घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी अशोक साळुंके यांनी जोरदार मार्गदर्शन केलं। मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की पर्ससीन नेट धारकांविरोधात शासनाचा आदेश चुकीचा आहे। शासनाच्या या आदेशाने मच्छीमारात बेकारी वाढणार असून फडणवीस सरकारने जारी केलेल्या आदेशाचा खऱ्या अर्थाने फेरविचार करणे गरजेचे आहे। याकडे सरकारने डोळेझाक करू नये, तातडीने पुनर्विचार करावा। यावेळी अमजद बोरकर यांनीही आपलं मत व्यक्त केलं। त्या अधिसूचनेच्या विरोधात आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। या मोर्चाच्या प्रमुख मागणीमध्ये ही जी अन्यायकारक अधिसूचना आहे, जी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीपर्यंत फक्त पर्ससीन मच्छीमारी करावी आणि त्यानंतर बंद करावी, ही बंदी हटवून ती 31 मे पर्यंत ती पूर्ववत करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। ज्याप्रमाणे माधव गाडगीळ समितीवर शासनाने एक समिती नेमली होती, त्याचप्रमाणे डॉक्टर सोमवंशी अहवालाचा फेरविचार करण्यासाठी एक तज्ञ समिती नेमण्यात यावी। त्या तज्ञ समितीमध्ये मच्छीमारांचे प्रतिनिधी घेण्यात यावेत आणि मच्छीमारांचे प्रतिनिधी घेऊन त्या आत्ताच्या या सोमवंशी अहवालावर फेरविचार करावा अशी आमची सर्व मच्छीमारांची या मोर्चाद्वारे प्रमुख मागणी आहे। पर्ससीन नेट धारकांच्या जीवावर शेकडो महिलांना रोजगार निर्माण झाला आहे। आमचा पोटाचा रोजगार शासन हिरावून घेतय असा आरोप करत महिलांनी सरकारवर तोफ डागली। आज महिला मंडळासाठी खरं आम्ही महिला आलेलो आहोत। हे पर्ससीन मच्छीमार जरी बंद झाली तर याच्या अवलंबून असणारे किती व्यवसाय आहे। आज 25 वर्ष आम्ही गद्वाल मरीनला कटिंग शो चालवतो। ते कटिंग शोचे मासे गद्वाल मरीन, राई कंपनी आणि पूर्ण ते देशामध्ये, युरोपमध्ये, एशियामध्ये एक्सपोर्ट केले जातात। आणि प्रत्येक माझी स्वतःची निरीक्षण आहे, त्याच्यामध्ये 100 गरीब बायका आहेत। तसे युक्रोमध्ये फक्त टिकवण्यामध्ये 15 ते 20 पिलिशन आहेत आणि यांचा फक्त रोजगार ह्या धंद्यावरती अवलंबून आहे। आणि जर पर्ससीन मच्छीमारी बंद झाली तर हे गोरगरीब काय करतील? मच्छीमारांचे कैवारी बशीरभाई मुर्तुजा यांनीही प्रथमच राजकीय स्टाईलने भाषण केलं। पर्ससीन नेट वाल्यांच्या बाजूने विषय मांडताना अगदी सूचक उदाहरणे देत त्यांनी उपस्थित मच्छीमारांची मने जिंकली। पर्ससीन नेट धारकांमुळे असंख्य कुटुंबांना रोजगार मिळाला आहे, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतरांना पूरक व्यवसाय मिळाला आहे, त्यामुळे अनेकांचे संसार या पर्ससीन नेट धारकांमुळे सुरू आहेत। सोमवंशी अहवालापेक्षा प्रथम मासेमारीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते याचा विचार करायला हवा आहे। आणि या सरकारला मी सांगू इच्छितो, या सरकारला सांगू इच्छितो की मच्छीमार हा कोकणामध्ये किती महत्वाचा घटक आहे।
मच्छीमार हा कोकणामध्ये स्वतः जगतोय आणि स्वतः बरोबर कोकणाला जगवतोय. तो कसा ते तुम्हाला एका गोष्टीतून सांगतो. मित्रांनो, एका विहिरीवर 3 महिला पाणी धुत उभ्या होत्या. 3 महिला पाणी धुत उभ्या होत्या. एक फुटाचा टाय घातलेला शर्टिंग केलेला माणूस तिकडे धावत आला. एका महिलेला नमस्कार केला आणि निघून गेला. दुसऱ्या 2 महिला म्हणाल्या हा कोण आहे. ती महिला माझा मुलगा आहे. करतो काय. कारखाना आहे, कारखानदार आहे. अरे वा 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 वा. दुसरा एक मुलगा आला. त्या ठिकाणी तो आला. त्याने इन्शर्ट केलं होतं. त्या ठिकाणी आला तर दुसऱ्या महिलेला त्याने त्या ठिकाणी नमस्कार केला की माझी कोण आहे. ते आम्हाला व्यापारी आहे. काय करतो. दुकान चालवतो. आले वा 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 वा. तिसरा मुलगा आला. त्या ठिकाणी आला. त्याने पाहिलं ते आम्हाला पाणी घालतात. ते धावत आलं. त्याने त्या महिलेच्या हाताची घागर उचलली, आपल्या डोक्यावर नेली आणि तिच्या घरापर्यंत घेऊन गेली. त्या 2 महिला मागून गेल्या. म्हणजे हा कोण. माझा मुलगा आहे. कोण आहे. मच्छीमार आहे. मच्छीमारी करतो आणि म्हणून स्वतः जगतो आणि आम्हाला जगवतो. आणि स्वतः म्हणतो आम्हाला जगवतो. आमच्यासाठी खोल समजवत जातो. आपल्या आई बहीण सर्व आपल्या कुटुंबाला सोडून जातो. रात्रंदिवस जागतो. रात्रंदिवस मेहनत करतो. कुणासाठी करतो. देशासाठी करतो. करतो सगळं मिळून गेल्यासाठी करतो. कुणासाठी करतो. या संपूर्ण जिल्ह्याला रोजगार देऊन देण्यासाठी करतो. कुणासाठी करतो. आपल्या सर्व बंधू भगिनींना सर्वांना जगण्याचा हक्क देण्यासाठी करतो. आणि म्हणून आमचा सर्वांचा बाळासाहेब हक्क अधिकार आहे की आपण सर्वांनी मिळून यांना जगवलं पाहिजे. आणि यांना जगवण्यासाठी शासनाचे डोळे उघडले पाहिजे. आणि शासनाचे डोळे उघडण्यासाठी आमच्याबरोबर कोण येतील त्या सर्वांना घेऊन जाऊ. कोणीही येणार नाही त्यांना माफ करू. परंतु आम्ही आता या ठिकाणी जाऊन यांना न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही. एवढा आज तुम्हाला जाहीर सांगतो. जय हिंद. धन्यवाद. बशीर मुर्तुजा यांनी पुढे सांगितलं की राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी याविषयी चर्चा केली आहे. लवकरच आम्ही त्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे युवक नेते अजित यशवंतराव यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. आम्ही सरकारमध्ये नसलो तरी सरकारने पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर जाचक निर्णय लादला आहे. भले आमचे सरकार नसलं तरी पर्ससीन नेट धारकांबाबत घेण्यात आलेला सरकारचा निर्णय चुकीचा असून तो आम्ही सरकारला बदलायला भाग पाडू असं जाहीर आवाहन केलं आहे की आपण सरकारला हा निर्णय बदलायसाठी भाग पाडायचंय. आज जर मच्छीमारांवरती अन्याय होऊन आपल्याला रस्त्यावरती उतरायचं असेल तर आज रत्नागिरीतील रस्ते देखील आम्ही कमी पाडून देऊ. आमचा वरती अन्याय झाला तर आम्ही हायवे पर्यंत पोहोचू आणि त्या ठिकाणी देखील आज या ठिकाणी आम्ही फक्त चेतावणी देण्यासाठी आपल्याला इथे आलेलो आहोत. शासनाने याच्यावरती पुनर्विचार करावा. मच्छीमाराला जिवंत ठेवावं. जर का नेव्ही कोस्टगार्ड सारखी लोक सुरक्षेसाठी आपल्याला लागणार असतील तर माझे मच्छीमार बांधव देखील देशाच्या सुरक्षेसाठी वाटेकरी आहे. याचा देखील आपण विचार केला पाहिजे. या मोर्चाचं नेतृत्व करणारे माजी आमदार बाळमाने यांनी उपस्थित मच्छीमारांना मोलाचं मार्गदर्शन करत येत्या 15 दिवसात मच्छीमारांच्या नेत्यांसमवेत मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कोकणावर मेहरबान आहेत म्हणूनच कोकणच्या विकासासाठी त्यांनी 1800 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी मंजूर केले आहेत. पर्ससीन नेट धारक मच्छीमार आणि पारंपरिक मच्छीमारांविषयी रत्नागिरी आणि राजापूरचे आमदार तसेच खासदार यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आहे. मच्छीमारांना फसवलं आहे. आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, खासदार राऊत हे मच्छीमारांविषयी दुटप्पी भूमिका घेत असून त्यांची दिशाभूल करत असल्याचं बाळमाने यांनी म्हटलं आहे. हे आमचे वेंगुर्लेचे आलेले आहेत. श्याम सारंगाचे बंधुराज तुमच्या ठिकाणून एक नव्याचे नवलाईला निवडून गेले विधानसभेमध्ये एक आमदार आहेत. त्यांना कितपत मच्छीमारीची माहिती आहे मला माहिती नाही. परंतु निवड पारंपरिक मच्छीमार 2 लाख या किनार राहतात अशा प्रकारची चुकीची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना दिली. सातत्यानं माननीय मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न रत्नागिरी जिल्ह्यातल्या त्यांच्या 2 सहकारी आमदारांनी घेतला. एक आमदार फार आपले हुशार आहेत. ते त्या विधिमंडळाच्या फोटोमध्ये आले नाहीत. त्यांनी फक्त कागदावर सही केली. कमिटीची जाडी फाईल डोळ्यासमोर आणली आणि त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आम्ही सगळ्या प्रतिनिधी सांगितलेल्या गोष्टी त्यांना पटल्या की ज्या आज आपण बोलतोय त्या ठिकाणी खडसे साहेबांनी त्या फाईलवर लिहिला की या अहवालाचा पुनर्विचार झाला पाहिजे. याच्याकरता एक पुनर्लोकन समिती नेमली पाहिजे आणि ती फाईल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या पुढे गेली. गेल्या 2 महिन्यामध्ये हे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले डबल ढोलकी असणारे आमदार त्यांच्या जोडीला असणारे खासदार आम्ही निवडून दिलेले
हे पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे गेले, त्यांना कळलं होतं की खडसेचा या निर्णयाचा पुनर्विचार करतायत, परंतु ते श्रेय बाळमानेला मिळेल म्हणून चुकीची माहिती दिली आणि असं सांगितलं की या किनारपट्टीचे 2 लाख मच्छीमार जे छोटे आहेत, पारंपरिक आहेत, ते उद्या शासनाच्या विरोधात जातील आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली वस्तुस्थिती आहे आणि जर खोटं असेल तर मी सार्वजनिक जीवनात निवृत्त व्हायला तयार आहे। हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन दिलं आणि पर्ससीन नेट धारकांवर घातलेली बंदी तात्काळ उठवून ती 31 मे पर्यंत मिळावी अशी मागणी करण्यात आली आणि मोर्चाची सांगता झाली।